बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। या संदर्भात रेल्वे डीसीपी मनोज पाटील यांनी माहिती दिली। पैशाच्या वाटपावरून 14 जणांमध्ये वाद झाला, त्यातून फायरिंगची घटना घडली। चौघेही आरोपी रेकॉर्डवरील आरोपी आहेत। गोळीबार करणाऱ्या विकास पगारे नावाच्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे। त्याच्यावर 2 गुन्हे टिटवाळा पोलीस ठाणे, 2 गुन्हे उल्हासनगरमध्ये दाखल आहेत। पैशाच्या देवाणघेवाण आणि पैशाच्या वाटपावरून अचानक वाद झाला आणि त्याचे परिणाम गोळीबारात झाले, अशी माहिती रेल्वे डीसीपी मनोज पाटील यांनी दिली आहे। यामध्ये 14 जण होते। त्यांनी आपापसामध्ये पैशाच्या वाटपावरून आणि त्याच्यावरून वाद झाला आणि त्यातूनच त्यांनी एकमेकांवर हल्ला केला आणि त्यातून मग ही फायरिंगची घटना घडली। काय त्यांच्या काय बॅकग्राऊंड आहेत का आणि कसं? चौघही आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत। त्यातील जो आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावर 2 गुन्हे टिटवाळ्याला दाखल आहे आणि 2 गुन्हे उल्हासनगरला दाखल आहे। प्राथमिकमध्ये काय असं माहिती समोर आलं का? प्राथमिक पैशांच्या देवाणघेवाणीवरून आणि पैशाच्या वाटपावरून त्यांच्यामध्ये अचानक वाद झाला आणि त्या वादाचं पर्यवसन हे फायरिंगमध्ये झालं। कुठे किती फायरिंग केली होती? किती? 2 राऊंड फायर केलेले आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दास रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।